नाशिक शहरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे। नाशिक शहरातील सिडको येथील माऊली लॉन्स जवळ आज सकाळी दुचाकी वाहन व तिथे उपस्थित काही प्रथमदर्शी यांनी सांगितल्याप्रमाणे एक अज्ञात वाहन यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत मुंबई येथे नोकरीस असलेले व सुट्ट्यांमध्ये नाशिक येथे आलेला पोलीस कर्मचारी यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी सिडको येथील माऊली लॉन्स जवळ ॲक्टिवा दुचाकी गाडी व अज्ञात चारचाकी वाहनात जबरदस्त धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात मुंबई येथे नोकरीस असलेले पोलीस कर्मचारी नितीन सांगळे यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक प्राथमिक माहिती समोर येत आहे। हा अपघात एवढा भीषण होता की ॲक्टिवा गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला व धडक दिलेले वाहन जागेवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती उपस्थित असलेल्या काही प्रथमदर्शींनी सांगितली। अपघातात प्रथमदर्शनी जखमी झालेले पोलीस कर्मचारी नितीन सांगळे यांना उपस्थित स्थानिक नागरिकांनी उपचारांसाठी लागलीच नाशिक शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले असता जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अशी देखील माहिती समोर येत आहे। तसेच अपघातस्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमा झाल्याचे चित्र दिसून येत होते। अंबड पोलीस स्टेशनच्या कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले असून पंचनामा तसेच प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहिती याच्या आधारे त्या अज्ञात वाहनाचा शोध तिथे असलेल्या CCTV फुटेजच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। तसेच अपघात कसा झाला याचा देखील शोध अंबड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घेत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील बेलदार, नाशिक।